सरकारला डिवचण्याचा प्रकार केलाय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये आज ठाकरे बंधूंची ताकद दिसून येणार आहे। निमित्त आहे ठाण्यामधल्या विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात निघणाऱ्या मोर्चाचं। हा मोर्चा महाविकास आघाडीचा असला तरी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा त्यातला सहभाग हा चर्चेचा मुख्य विषय ठरणार आहे। गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका या मार्गावर हा मोर्चा काढण्यात येईल। या मोर्चाला ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहनही करण्यात आले। सभेसाठी मोठा मंच महापालिकेसमोर उभारला जाईल। मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेन की त्या ठिकाणी उद्या येणाऱ्या मोर्चामध्ये त्यांनी सहभागी व्हावे आणि मला वाटतं जास्तीत जास्त ठाणेकर यामध्ये सहभागी होतील असा विश्वास आहे। मतभेद विसरून मनोमिलन झालेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल मातोश्री निवासस्थानी पुन्हा सहकुटुंब एकत्र आले। स्नेहभोजनाच्या निमित्तानं राज ठाकरे हे आईसह पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि नातवासह दुपारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले। मातोश्रीवरची ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। इतकंच नाही तर महापालिका निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये सांगितलं। दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंमधली कालची भेट ही गेल्या 3 महिन्यातली 6वी भेट ठरली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये 19-20 वर्षांनी पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याचं चित्र आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंमध्ये 6 भेटी झाल्यात। आता यंदाच्या दिवाळीमध्ये उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारण्यात येतोय। राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षी या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या कलाकारांसह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांसारखे राजकीय नेते उपस्थित राहिलेत। आता यंदाच्या मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये कलगीतुरा निर्माण झाल्याचं वातावरण आहे। शिवसेनेचे संभाजीनगरमध्ये 2 आमदार आहेत आणि भाजपचा केवळ एकच आमदार आहे। तरी देखील महापालिका निवडणुकीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचा भाजपनं दावा केलाय। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल असं म्हणत इशारा दिलाय। तर काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी आपण आगामी निवडणूक महायुतीमधून लढवणार आहोत, पण काही लोक आमच्यासोबत छळ कपट करतायत असं विधान केलं होतं। त्यामुळे महायुतीतील वादांची दरी आता पुन्हा एकदा मोठी होताना दिसतेय। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनांची हाक दिली आहे। आजपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलनाला बसणार आहेत। कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। दिली पाहिजेत ना, ते आमचे हक्काचे पैसे आहेत। महागाई भत्ता का देत नाही? महागाई वाढले ना, महागाई भत्ता द्यायला पाहिजे। म्हणून ही रक्कम सरसकट द्यावी अशी आमची मागणी आहे। त्याच्याकरता 4-4.5 कोटी रुपये एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने दिलं तर हा मुद्दा निकाली निघेल असं मला वाटतंय। प्रश्न असा आहे की सरकारकडनं आता देखील पैसे देण्यात येत आहे। साधारणपणे 4,400 कोटी दर महिन्याला देण्यात येत आहे। याकडे कशा प्रकारे बघता? हे पैसा देऊनही कुठंतरी महामंडळाकडनं व्यवस्थित त्याचा वापर होत नाही? आणि असं नाही आहे, सवलत मूल्य दिले जातं। जे काही 300-400 कोटी रुपये दिले जातात ते सवलत मूल्य दिले जाते। या सरकारने एसटीच्या कामगाराला स्वतःकडचा एकही पैसा दिलेला नाही आतापर्यंत। या उलट मला राजकारण करायचं नाही, महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोरोना होता, एसटी बंद होती, त्यावेळी वेतन कमी होतं, त्यामुळे रक्कम कमी तरी वाटली। 3,800 कोटी रुपये दिलेले आहेत। 3,800 कोटी सरकारने दिलेत। या सरकारने एसटीच्या कामगाराला एकही पैसा दिलेला नाही। देत आहेत ते सवलत मूल्य देत आहेत। आणि म्हणून सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, आजच्या बैठकीत काहीतरी तोडगा काढा, कारण ही रक्कम कमी नाही आहे। जर याचा आम्ही फिगर काढला, एका कर्मचाऱ्याला साधारणतः सरासरी 3,77,000 रुपये येतात, लक्षात घ्या। आणि आज लोक कर्जबाजारी आहेत। लोक लाख रुपये 50,000 बँकेकडनं कर्ज घेत आहेत, 10,000 20,000 घेत आहेत कर्ज। अशा परिस्थितीत हे जर त्यांचे पैसे त्यांना मिळाले तर कर्ज काढायची गरज लागणार नाही। म्हणून आज नाही तर कधीच नाही। आणि तुम्हाला माहिती आहे एसटीच्या चळवळीचा इतिहास,
धरणं सुरू होतं आणि मग धरणं कुठे जातं ते तुम्हालाही माहिती आहे. आतापर्यंत धरणं, आत्मक्लेश, ठिय्या अशा आंदोलनानेच सुरुवात झालेली आहे. 13 एसटी आंदोलनासंदर्भात कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईमध्ये पार पडली आहे. यावेळी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये थकीत देणी रक्कम हप्ता सुरू केला नाही तर आंदोलन बेमुदत सुरू राहील असा ठराव कृती समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलाय. आजच्या बैठकीमध्ये काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यमार्ग परिवहन महामंडळानं दिवाळीच्या आधी आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे. ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू असेल. यामध्ये 20 ते 25% कपात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. या योजनेमध्ये प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसनं अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा 4 किंवा 7 दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते. 15 ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई विमान सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार असल्याची माहिती आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत माहिती दिल्याचं भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलंय. मुंबई सोलापूर विमान सेवेचे पहिले प्रवासी म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 15 तारखेच्या विमानाने सोलापूरला येणार आहेत. हा क्षण खरोखरच सोलापूरकरांसाठी अतिशय आनंदाचा व भाग्याचा आहे. अनेक वर्ष आपण सोलापूर मुंबई विमान सेवेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आता खऱ्या अर्थाने पूर्ण होतो.